स्वराज्याचे सहसचिव भाऊ शिंदे। पहिली चढाई अतिशय देखणी चढाई असते मित्रांनो। प्रत्येक चढाईमध्ये हमखास गुण प्राप्त करण्यासाठी तयार असणारा रसिक लोंढे सुरुवातीलाच रसिकांच्या मनपसंतीला उतरणारं काम करतो का? एक जोरदार आक्रमणाच्या जोरावरती एक उत्तम दर्जाचा खेळ जर्सी क्रमांक 8 कडून होतो का पाहायचंय। दरम्यान बोनस कंप्लीट करून आपल्या प्रांगणामध्ये परत ज्याची हवा मित्रांनो जोरदार असते असा जर्सी क्रमांक 9 कुणाल कदम, ज्याचे कदम अतिशय सतेज चालतात, ज्याच्या कदमांच्या जोरावरती विरुद्ध संघाला मात्र एक वेगळं रूप वाईट स्थितीकडे ढकलण्यासाठी तयार असणारा कुणाल, अतिशय तरबेज हातांच्या साहाय्याने घडी टिपण्यासाठी आतुर असणारा कुणाल मात्र या ठिकाणी थोडासा नाराजी व्यक्त करतोय, कारण त्याला सुरुवातीलाच गुण मिळवून द्यायचा होता आपल्या संघाला। आता मात्र प्रत्युत्तर दाखल म्हणून पुन्हा एकदा रसिक लोंढे जांगल ते कुशिंडेचा अष्टपैलू खेळाडू मित्रांनो। चालू वर्षी 15 आयोजनामध्ये आपण पाहिलं, या वेळेला मात्र ओंकार चव्हाण कडून भन्नाट टॅकल आणि त्याला सपोर्ट मिळतोय संपूर्ण संघाचा। रसिक मात्र मैदानाच्या बाहेर। तुळशीदास शिर्के एक मोठं नाव मित्रांनो, ज्याची चर्चा नाक्या नाक्यात असते असा हा लांबच लांब हातांनी रनिंग बोनसचा माहीर असणारा बादशाह ज्याला संबोधलं जातं असा जर्सी क्रमांक 23 या वेळेला बोनस कंप्लीट करून आपल्या मैदानामध्ये दाखल होतात। दरम्यान चांगलं कुशिवडेची खऱ्या अर्थानं खिंड लढवण्यासाठी केव्हाही तयार असणारा लढवय्या योद्धा ज्याला संबोधलं जातं या कबड्डी क्षेत्रातलं एक मोठं नाव मित्रांनो, करण पंडा जबरदस्त कामगिरी करतो, मल्टी गुणांची कमाई करतो मित्रांनो। 2 गुण आदरणीय अनिलजी विचारे या क्रीडा नगरीवर दाखल आहेत। विनंती असेल आदरणीय विचारे साहेबांना आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे यायचं। हो हो हो, या ठिकाणी मित्रांनो आपण पाहिलेलं आहे सुपर रेडचं दर्शन घेतलं जातंय। बोनस विथ 2 पॉइंट तशाच तसं चोख प्रत्युत्तर। आणि मी आपणाला सूचित करतो हा पहिला सामना सेमीफायनलचा सामना मित्रांनो या ठिकाणी संपन्न होतोय, पण आपल्या डोळ्यांचं पार न फिटणारा हा महामुकाबला असल्याचा आपल्याला निश्चितच भास होईल, इतका नजदीक अतिशय जबरदस्त। आता मात्र आदित्य वनगे, हो हो हो, ज्या आदित्यचा एस्केप करण्याचा प्रकार आपण बराच वेळेला पाहिलेला आहे तोच आदित्य मात्र या वेळेला आपल्या मैदानात दाखल होताना आणि खऱ्या अर्थानं दोन्ही बेस्ट रायडर अर्थात दोन्ही अष्टपैलू दोन्ही गुणवान खेळाडू मैदानाच्या बाहेर असताना मित्रांनो या ठिकाणी कमाल होते। 2 गुणांची पुन्हा एकदा कडक खेळी करतोय तो तुळशीदास शिर्के। एक मोठं भगदाड पाडलं जाते, सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र अवलंबला जातोय तो जय भवानी कुंभारखडी या संघाकडून। विशेष करून तुळशीदासची धमाकेदार खेळी, या खेळीमध्ये जर नवचैतन्य कोण आणणार असेल ना तर त्याचं नाव असेल आदित्य। आता मात्र या ठिकाणी चव्हाण कडून त्याला सुरेख टॅकल केला जातोय। मध्यरक्षक चव्हाण अतिशय सुरेख कामगिरी करतोय। साहिल निर्मळ प्रणय भागडे एक चांगले कॉम्बिनेशन, एक चांगली जोडी मित्रांनो। अनेक वेळेला आपल्या संघाला सावरण्यासाठी तयार असणारा हा चमू मधला एक खास जोडी, ज्या जोडीकडून खूप साऱ्या अपेक्षा असणार आहे। या वेळेला मात्र प्रणय भागडेवरती अटॅक केला जातोय मित्रांनो। या ठिकाणी सक्सेस पुन्हा होतोय तो तुळशीदास। पहिल्या लगभग 4 मिनिटांमध्ये आपलं वर्चस्व राखण्यामध्ये यश मिळतंय ते जय भवानी कुंभारखडी संघाला आणि पहिलं सत्र जवळजवळ आपल्या बाजूला सोडवण्यात येईल आणि पुन्हा एकदा ओंकार आदित्यचा जबरदस्त टॅकल। 3 गुणांची कमाई ऑल आउट दिलं जातंय। 12-3 आपण पाहतोय या ठिकाणी मित्रांनो गेल्या 6 सामन्यामध्ये जे ते पदकाचा मान पटकावणारा करण पंडवचा संघ, रसिक लोंढेचा संघ, आदित्य वनगेचा संघ अर्थात आमर ज्याचं प्रशिक्षण मित्रांनो जबरदस्त भन्नाट असतं आणि त्याचा संघ या ठिकाणी खेळतोय अतिशय दर्जेदार खेळाचं प्रदर्शन। आणि आता मात्र तुळशीदास शिर्के जशास तसं चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असणारा टाइम ऑफ। दत्तगुरु सेवा मंडळ कुशिवडे
वरचीवाडीच्या प्रांगणावरती हे दोन्ही संघ आमने सामने होते, पण नशिबानं साथ दिली होती ते दांगलदेव कुशिवडे संघाला. पण आज पुन्हा एकदा हो 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 करणचा नाद करायचा नाही. या ठिकाणी जबरदस्त शैली वापरली जाते मित्रांनो. रनिंग हँड टचचं अस्त्र या ठिकाणी कंप्लीट वापरलं जात आहे, सर्वस्व झोकून दिलं जात आहे आणि चव्हाण सारख्या मध्यरक्षकाला टच केल्याचा दावा या ठिकाणी परिपूर्ण केला जात आहे. कुणाल पुन्हा एकदा चढाईसाठी 12-4 खूप मोठं अंतर, अर्धा पल्ला पार होतोय तो पहिल्या सत्रामधला मित्रांनो. अजून बरंच मोठी कामगिरी बाकी आहे. मध्यरक्षक रसिकला एक मोठी कामगिरी करायची आहे, आदित्यला मोठी कामगिरी करायची आहे आणि मोठं नाव आज या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं करायचं आहे ते करण पंडव याला. रसिक लोंढे मित्रांनो गेल्या बऱ्याच आयोजनामध्ये ज्यानं मध्यरक्षक म्हणून उत्तम कामगिरी करताना आपल्या संघाला योग्य दिशेनं नेण्याचं काम केलं, बोनस कंप्लीट करतोय. पुन्हा एकदा त्याच्या बाबतीत सुंदर पकड केली जाते. डू ऑर डायचा बदल थर्ड रेडचा इशारा कुणालसाठी. कुणाल एक चांगला फुटवर्क वापरतो, आपण कमालीचा फुटवर्क, एक चांगला पावलांमधला समन्वय आणि त्याच्या जोरावरती आपल्या संघाला योग्य दिशेने नेण्याचं काम. आणि ही मात्र कमाल करण पंडव याची मात्र बोनस कंप्लीट करतोय 13-6. आणि पुन्हा एकदा टाळ्या सांगून जातात की करणची खेळी अतिशय निर्णायक असणार आहे मित्रांनो. प्रत्येक खेळीमधून आपल्या संघाला सावरण्यासाठी तयार असणारा करण पंडव हो 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 पुन्हा एकदा टार्गेट करतोय तो चव्हाण याला. आदरणीय राजू कदम या क्रीडानगरीवर दाखल आहे. मी विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय राजू कदम आपणाला विनंती असेल. तुळशीदास या खेळामध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळंच रूप घेण्याचं काम करणारा, या संपूर्ण खेळाचं चित्र पालटणारा हा जय भवानी कुंभार गणीचा उंच पुरा लांबच लांब हातांनी गडी टिपण्याचा आनंद घेणारा हा चढाईपटू. दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी चढाईसाठी असणार आहे तो करण पंडव. करण आणि तुळशीदास अशी ही लढाई असणार आहे मित्रांनो. खोलवर जायचं आणि अव्वल दर्जाचा गुण आणायचा, हीच ती जादू करण पंडव याची. ज्या ज्या वेळेला संकटमय परिस्थिती येते ना त्यावेळेला संकटातून बाहेर काढण्यासाठी सदैव तयार असणारा करण पंडव. पुन्हा एकदा ही लढाई मित्रांनो अस्तित्वाची आहे, कारण जो या लढाईमध्ये आपलं नाव कमावणार तो होणार या सामन्याचा अस्सल हिरो. वादे कसमे केली जातात, सर्वोच्च न्यायालय तयार आहे. एक गुण मात्र या वेळेला मिळतोय. आता मात्र चढाईसाठी असणारे तो करण पंडव 15-8 लगभग अर्ध अंतर पार करायचं मित्रांनो. या ठिकाणी मात्र कमाल होतीये, एक गुण घेतोय तो करण पंडव. ही लढाईच असणार आहे ती करण पंडव आणि तुळशीदास शिर्के या दोन्ही लढवया कबड्डीतल्या योद्ध्यांची. आता मात्र कहाणी सुरू होतीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय तुळशीदास टार्गेट करतोय तो रसिक लोंढे याला, मध्यरक्षक मात्र असफल होतोय. आणि तुळशीदास, केतन चव्हाण आणि कुणाल कदम, आदित्य वनगे ज्यांना चांगल्या प्रकारचा सपोर्ट करणं गरजेचं आहे ते रसिकला, ज्यांना चांगल्या प्रकारचा सपोर्ट करणं गरजेचं आहे ते करण पंडव याला. आणि दरम्यान पुन्हा एकदा आपली चांगली खेळी सुरेख खेळीच्या जोरावरती आपण पाहतोय चैतन्यावरती हल्ला चढवला जातो मित्रांनो. एक चांगली खेळी करून आपल्या संघाला पुन्हा एकदा एखादा गुण घ्यायचं आहे. 6 गुणांचं अंतर आहे. पुन्हा एकदा तुळशीदास ज्याची खेळी बहरली ना की मित्रांनो एक संघर्षमय परिस्थितीमधून आपल्या संघाला कसं ग्रँड फिनालेकडे नेता येतं याचं एक उत्तम उदाहरण असेल तर तुळशीदास शिर्के. करण पंडवच्या बाजूनं जोरदार आक्रमण केलं जात आहे. साहिल याच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे आणि एकंदरीत एक जोरदार आक्रमणाच्या जोरावरती या ठिकाणी मात्र जबरदस्त कामगिरी करण्याच्या इराद्यानं उतरलेला तुळशीदास शिर्के बोनस कंप्लीट करून आपल्या मैदानामध्ये दाखल होताना करण जर्सी क्रमांक 4. चालू मोसमामध्ये ज्या ज्या वेळेला करण मित्रांनो उपलब्ध झाला चांगलदेव कुशिवडे संघाला सलग 6 वेळेला जेते पदाचा मान पटकावणारा असा हा करण पंडव हो 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 याला म्हणतात
2 गुणांची कमाई केली जाते, मल्टी गुणांची कमाई केली जाते. तुळशीदास शिर्के 17-11. 17 म्हटलं तर खतरा, 11 म्हटलं तर बळीचा बकरा. मित्रांनो या ठिकाणी ही मात्र सुरुवात पुन्हा एकदा तुळशीदास शिर्के याची, कारण ज्यानं जबरदस्त कमबॅक केलं या खेळामध्ये, स्वतःला झोकून दिलं आणि पहिल्या सेमीफायनलमध्ये आपण पाहतोय दर्जेदार खेळाचं प्रदर्शन. 11-17 अशी परिस्थिती आहे. आणि एका बाजूला आपण पाहिलं करण पंडवने अतिशय सुंदर खेळाचं प्रदर्शन करत आपल्या बाजूनं 11-17. दरम्यान या ठिकाणी लाईनमन म्हणून कामगिरी करणाऱ्या सरपंचाचं या ठिकाणी कौतुक केले जाते. विशेष करून एका बाजूला मेणे आदरणीय भाऊ शिंदे. हो हो हो, या वेळेला जबरदस्त कामगिरी करतोय तो तुळशीदास. ओंकार मतेवरती प्रहार करतोय, पावलांच्या साह्यानं उत्तम दर्जाचा गडी टिपला जातोय. आता मात्र 11-18 अशी परिस्थिती. निर्णायक सत्रामध्ये करणचा खेळ किती बहारदार होतो याच्यावरती या सामन्याचं संपूर्ण चित्र अवलंबून राहणार. चैतन्याच्या बाजूला आक्रमण, कधी केतनच्या बाजूला आक्रमण. या ठिकाणी जोरदार आक्रमणाच्या जोरावरती पुन्हा एकदा आदित्य नाचरेला टार्गेट करतोय, चित करतोय आणि टच केल्याचा दावा सक्सेस होतोय तो करण पंडव याचा. पुन्हा एकदा चढाईसाठी असणारे तो तुळशीदास शिर्के. या ठिकाणी शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेचे जे जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, विशेष करून सल्लागार आदरणीय बापूदादा यादव या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आणि मित्रांनो या ठिकाणी कमाल, अप्रतिम 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 कामगिरी केली जाते. एक उत्तम दर्जाचा अँकल होल्ड केला जातोय आणि दोन्ही बाजूला एक एक गुण विभागला जातोय. याचा अर्थ रसिक लोंढे सुद्धा मैदानाच्या बाहेर जातोय आणि चढाईसाठी असणारे तो करण पंडव. 13-19 अतिशय तरबेजपणाचा खेळ पाहतोय या ठिकाणी आणि उत्तम दर्जाच्या खेळानं प्रमाणित करण्याचं काम. आणि आखिरकार हो वाव, जबरदस्त सुपर रेडचं दर्शन कर्ण समीप नेलं जाते. याला म्हणतात करण, याला म्हणतात कारणानुसार धावून येणारा लढवय्या कबड्डीतला योद्धा. आणि मित्रांनो कुणाल कामगिरीसाठी ज्याच्या फुटवर कमालीच आहे, कुणाल कदम या ठिकाणी पुन्हा एकदा चढाईसाठी अप्रतिम पद्धतीने चढाई करायची आहे. जबरदस्त चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत गुण घेण्यासाठी आतुर आणि या ठिकाणी पोच केलं जात आहे. बोनस कंप्लीट केलं जात आहे, मात्र 3 गुणांची कमाई. रसिक लोंढे मित्रांनो, ज्याचा खेळ आज बहरलेला नाहीये, लगातार ज्याला टार्गेट केलं जातंय ते जय भवानीकडून, पण जर करण पंडवला जर ज्याचा सपोर्ट मिळाला तर मात्र या खेळाचा नक्षा बदलू शकतो. आणि या ठिकाणी ओंकार चव्हाणला टार्गेट केलं जातंय, 1 गुण हासिल केला जातोय. मैदान बदलल्यानंतर हवा बदललेली आहे, निश्चितच या ठिकाणी वारं बदललेलं आहे आणि आता आपण पाहतोय 20-20 गुणांची बरोबरी आणि अजून बराच खेळ बाकी आहे. तुळशीदास पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे आणि निश्चितच एका उत्तम दर्जाच्या खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी या वेळेला पुन्हा एकदा टॅकल केलं जातोय. क्षणभर वाटलं होतं तुळशीदास धमाका करणार, अतिशय अप्रतिम खेळ करणार, मात्र एक चिवट खेळाचं प्रदर्शन. मित्रांनो मुद्दाम सांगू इच्छितो, मधमाशीच्या पोळ्यावरती जर आपण दगड फेकायला गेलो तर असंख्य माशा एकत्र येण्याचं काम करतात. तोच संघर्ष आपणाला दिसून आला तो जांगलदेव कुशिवडे संघाकडून. आणि खऱ्या अर्थानं कारण एक अशी ऊर्जा निश्चितच या ठिकाणी जी जांगलदेव कुशिवडेकडून सुपर रेडचं दर्शन घडवणारा करण पंडवसाठी शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेचे सल्लागार आदरणीय बापूदादा यादव यांच्याकडून 100 रुपयाचं बहारदार बक्षीस जाहीर होत आहे. धन्यवाद बापूदादा.
या ठिकाणी रसिक पुन्हा एकदा चढाईसाठी केवळ एका गुणाचं लीड आहे. आक्रमण वाढवलं जात आहे आदित्य नाचरेच्या बाजूनं आणि कधी आपण पाहतोय शहीद चव्हाणच्या बाजूनं, केतन शिंदेच्या बाजूनं, चैतन्य सुर्वेच्या बाजूनं आणि दरम्यान जर्सी क्रमांक 8 करण मात्र मिडलाईनच्या आसपास येतोय आणि परत आपल्या संघामध्ये दाखल होतोय. मध्यरक्षकासाठी डू और डायचा बदर वाजला जातो. करो या मरोची स्थिती निर्माण होतीये मित्रांनो. अप्रतिम स्थितीमधून स्वतःची सुटका करायची आहे. हो हो हो, किती जबरदस्त रॅपिड रेड चालक पूर्ण चढाई पूर्ण केली जाते, पूर्ण पाठबळ. थर्ड रेडचा बदर कुणालसाठी. कुणाल एक घातक चढाईपटू आहे, विस्फोटक चढाईपटू आहे मित्रांनो. पण ज्या ज्या वेळेला अतिशय अप्रतिम चढाई हवी असते त्यावेळेला कुणालचा वापर केला जातो. हो, पुन्हा एकदा कुणाल या ठिकाणी शोर सांगून जातो, वातावरण सांगून जातो. हो हो हो, ही मात्र कमाल होतीये. कुणालला पुन्हा एकदा पकड. वातावरण गरमागरम केले जातं मित्रांनो. खऱ्या अर्थाने विजयाचा शिल्पकार असणारा सामना संपण्यासाठी 5 मिनिटाचा कालावधी असताना विजयाचा शिल्पकार अर्थात गेम चेंजर प्लेअर हो या वेळेला पुन्हा एकदा जबरदस्त अल्टी पलटी आणि बाजू कळती मित्रांनो. या ठिकाणी जबरदस्त गेम आपल्या बाजूने वळवला जातोय तो करण पंडवच्या रूपानं. अर्थात तुळशीदास आणि करणची या खेळीवरती निश्चितच महामुकाबल्याचं चित्र अवलंबून आहे. आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे तर जर्सी क्रमांक 11 श्रेयस चव्हाण. एक जबरदस्त मध्य टर्न साठी उपयुक्त कामगिरी करणारा, चांगलं योगदान देणारा आणि ही मात्र कमाल. मल्टी गुणांची कमाई, 2 गुणांची कमाई केली जाते. आणि या वेळेला महत्वपूर्ण अव्वल दर्जाचे मोहरे मैदानाच्या बाहेर जातात. तो रस रंगळीसाठी आदरणीय सुरेश दादा शिंगवण आणि मंगेश दादा डिके यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आदित्य पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी तयार आहे. 4 मिनिटं आणि 4 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना हो 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 या वेळेला आदित्य सफल होतोय, मैदानात दाखल होतोय तो रसिक लोंढे. आक्रमणाच्या जोरावरती या वेळेला एक गुण पुन्हा एकदा जोडला जातो. जबरदस्त सामना, महामुकाबला पाहिल्याचं चित्र सर्वांनाच या ठिकाणी भासलं जात आहे. आदित्य लक्षवेधी खेळाडू म्हणून ज्यांना कित्येक वेळेला किताब पटकावला तोच आदित्य वनगे. चढाईसाठी असणाऱ्या उपयुक्त खेळी करावी लागणारे आदित्य वनगे याला काउंटडाऊन सुरू आहे. आणि एका बाजूला डिंगणी सुपुत्र अमर याचं सुंदर मार्गदर्शन आणि विरुद्ध बाजूला आपण पाहतोय उमेश दादा सुर्वे, सुनील गांगरकर आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो तुळशीदास. एका बाजूला साहिल निर्मळवरती अटॅक केला जातोय आणि 1 गुण आपल्या बाजूने जोडला जातोय. 25-24 केवळ एका गुणाचं अंतर. दोन्ही मातब्बर खेळाडू मैदानाच्या बाहेर असताना चित्र थोडंसं बदललं जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. 3 मिनिटाचा लगभग खेळ बाकी असताना आदित्य वनगे चढाईसाठी असणार आहे मित्रांनो. चैतन्याचं समोर चॅलेंज असणार आहे, चैतन्याचं आव्हान असणार आहे आणि हे आव्हान मोडीत काढायचे जर आपल्याला गुण मिळवायचा असेल तर. 2 मिनिटं आणि 41 सेकंदाचा कालावधी बाकी आहे. अजूनही 1 गुणांचं लीड आहे ते जांगलदेव कुशिवडे या संघाकडे. आता मात्र तुळशीदास आपली जबरदस्त शैली वापरली जाते आणि पुन्हा एकदा सफल ठरतो का पाहायचंय. सार्थक डिके पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. पडसड रोकड्यामध्ये थर्ड रेडचा इशारा केला जातोय आणि या वेळेला मात्र सफल होतं का. हो हो, 1 गुण कारण मैदानात दाखल होतोय. 2 मिनिटं आणि 12 सेकंदाचा कालावधी या ठिकाणी पाहतोय. 25-25 पुन्हा एकदा बरोबरी 26-25 अशी परिस्थिती असताना कुणाल कदम चढाईसाठी आहे गोलवर आणि या ठिकाणी मात्र जबरदस्त पकड. खेळाडूला सूचना आहे, पंचांचे निर्णय सतेज आहे, थांबायचे दोन. आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो करण पंडव. एका बाजूला चैतन्य, दुसऱ्या बाजूला केतन शिंदे, ज्याला सपोर्ट करतोय तो आदित्य नाचरे आणि विरुद्ध बाजूला आपण चैतन्य
आणि ज्याला सपोर्ट करतो तो ओंकार चव्हाण. एक जबरदस्त खेळ, महामुकाबल्याच्या दृष्टीनं एक पाऊल मागे असणारा संघ, या दोन्ही संघांना आसक्ती आहे मित्रांनो. दोन्ही संघ ग्रँड फिनाले मध्ये दाखल होण्यासाठी तयार आहे आणि लगभग जर्सी क्रमांक 77 केतन शिंदे कित्येक वेळेला उत्तम दर्जाची चढाईनं प्रभावित करण्याचं काम करतो. तोच केतन, एक चांगल्या प्रकारची चढाई केतनकडून होते का पाहायचं मित्रांनो. एक शेवटचा आशेचा किरण दाखवायचा आहे, कारण आपल्या संघाची स्थिती सदृढ करायची आहे. फसवलं जात आहे, चकवलं जात आहे आणि केतन पुन्हा एकदा बाद. एक गुण मिळतोय तो चांगलदेव कुशिवडे संघाला. परिस्थिती या ठिकाणी पुन्हा एकदा बिघडली जाते. रसिक लोंढे चढाईसाठी असणार आहे. आता मात्र 28-25 अशी परिस्थिती मित्रांनो. एका बाजूला विस्फोटक खेळी तुळशीदासनं करून दाखवली, लगातार गुणांची कमाई, आणि दुसऱ्या बाजूला मल्टी गुणांची कमाई रसिक लोंढेकडून केली जाते. आणि आता मात्र परिस्थिती या ठिकाणी सुधारली जाते. ती निश्चितच ओंकार चव्हाण चढाईसाठी, आणि मित्रांनो या ठिकाणी ओंकारला पकड केली जाते. कारण चढाईसाठी असणार आहे आणि निश्चितच एक गुण पुन्हा एकदा हासिल केला जातोय. आपण पाहतोय 33-25. एक मोठं वातावरण, चैतन्य सुर्वे, औपचारिकता केवळ बाकी आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी दोन्ही संघांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक